विचार करा, तुम्ही अतिशय वेगाने बाईक चालवत आहात आणि अचानक तुम्हाला कळलं की तुमच्या बाईकचे ब्रेक्स योग्य रीतीने काम करत नाहीयेत. फार भयानक परिस्थिती आहे ना? काळजी करू नका, मी तुम्हाला मदत करतो. हाय, माझं नाव आहे केरॉन आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की रायडिंग करण्यापूर्वी तुम्ही स्वतःच्या सुझुकी मोटरसायकल आणि स्कूटरच्या ब्रेक्सची तपासणी कशी करू शकता. चला तुमच्या मोटरसायकलच्या ब्रेक्सची तपासणी करूया. सुस्थितीत ऑपरेटिंग ब्रेक सिस्टम सुरक्षित राईडमध्ये फार महत्वाचे आहे. ब्रेक्सची तपासणी ठरलेल्या वेळी नियमितपणे करा. तुमच्या गाडीच्या ब्रेक सिस्टमची पाहणी करताना पुढील गोष्टींकडे दररोज लक्ष द्या, ठीक आहे? सर्वप्रथम, ब्रेक्सची तपासणी करत असताना नेहमी पुढच्या आणि मागच्या ब्रेक फ्लुइड रिसिव्हर मधली ब्रेक फ्लुइड लेवल तपासा. जर कोणत्याही रिसिव्हर मधल्या फ्लुइडची पातळी मिनिमम पेक्षा कमी असेल तर ब्रेक पॅड्स वेअर आणि ब्रेक फ्लुइड लिकेज तपासा. नेहमी लक्षात ठेवा, सील्ड कंटेनर मधल्याच .4 ब्रेक फ्लुइडचा वापर करा आणि टॉपअप करताना कधीही वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेक फ्लुइड मिक्स करू नका. त्याचप्रमाणे दर 2 वर्षांनी ब्रेक फ्लुइड पूर्णपणे बदला, जेणेकरून तुम्हाला उत्तम ब्रेकिंग परफॉर्मन्स मिळत राहील. लक्षात ठेवा, ब्रेक फ्लुइड हळूहळू ब्रेक होजेस मधून मॉइश्चर शोषून घेत राहतं. जास्त ओलावा असलेल्या ब्रेक फ्लुइडचा बॉइलिंग पॉइंट कमी होतो आणि त्यामुळे ब्रेक कॉम्पोनंट्स गंजून ब्रेक सिस्टम मालफंक्शन होण्याची शक्यता वाढते. गरम ब्रेक फ्लुइड किंवा ब्रेक सिस्टमच्या फेल्युअरमुळे अपघात घडू शकतो. त्यानंतर तुम्ही ब्रेक होजेस आणि होज जॉइंट्समध्ये भेगा, ब्रेक फ्लुइड लिकेज किंवा डॅमेजसाठी तपासणी करा. आणि लक्षात ठेवा, जर कोणत्याही प्रकारचा दोष आढळला तर सुझुकी डीलरला ब्रेक होज बदलून नवा लावायला सांगा. त्याशिवाय तुम्ही पुढचे आणि मागचे ब्रेक पॅड सुद्धा तपासा. फ्रिक्शन पॅड्सची झीज ग्रूव्ह विअर लिमिट लाईन पर्यंत झाली आहे का हेही पहा. आणि जर कोणताही ब्रेक पॅड ग्रूव्ह वेअर लाईन लिमिट पर्यंत झिजला असेल तर सुझुकी डीलर कडून तो काढून त्या जागी नवा ब्रेक पॅड लावला पाहिजे. नवा ब्रेक पॅड लावला जाईल तेव्हा ब्रेक पॅडल पंप करा. असे पुन्हा पुन्हा केल्याने काय होईल तर नवे ब्रेक पॅड्स त्यांच्या योग्य ठिकाणी येतील. पाहिलं? किती सोपं होतं. कळलं ना की राईड पूर्वी मोटरसायकलच्या ब्रेकची तपासणी कशी करतात. आता मी तुम्हाला दाखवतो की तुमच्या स्कूटरच्या ब्रेकची तपासणी कशी करायची. ब्रेक्सची तपासणी करताना सर्वप्रथम तुम्ही ब्रेक फ्लुइड रिझर्वायर मधली ब्रेक फ्लुइड लेवल तपासा. रिझर्वायर मधली लेवल लोअर लाईन पेक्षा कमी असेल तर तुम्ही ब्रेक पॅडची झीज आणि ब्रेक फ्लुइड लिकेज तपासली पाहिजे. नेहमी सील्ड कंटेनर मधल्या .4 ब्रेक फ्लुइडचाच वापर करा आणि टॉपअप करताना कधीही वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेक फ्लुइड्स मिक्स करू नका. त्याचसोबत दर 2 वर्षांनी ऑथराइज्ड सुझुकी डीलर कडून ब्रेक फ्लुइड पूर्णपणे बदला, जेणेकरून तुम्हाला उत्तम ब्रेकिंग परफॉर्मन्स मिळेल. लक्षात ठेवा, ब्रेक फ्लुइड हळूहळू ब्रेक होजेस मधून मॉइश्चर शोषून घेतं. जास्त ओलावा असलेल्या ब्रेक फ्लुइडचा बॉइलिंग पॉइंट कमी होतो, त्यामुळे ब्रेक कॉम्पोनंट्स गंजून ब्रेक सिस्टम मालफंक्शन होण्याची शक्यता असते. गरम ब्रेक फ्लुइड किंवा ब्रेक सिस्टम मालफंक्शनमुळे अपघात घडू शकतात. त्यानंतर तुम्ही पुढचे ब्रेक पॅड सुद्धा तपासा. फ्रिक्शन पॅड्सची झीज ग्रूव्ह विअर लिमिट लाईन पर्यंत झाली आहे का ते पहा. आणि जर पुढचा ब्रेक पॅड ग्रूव्ह वेअर लिमिट लाईन पर्यंत झिजला असेल तर सुझुकी डीलर कडून तो काढून त्या जागी नवा ब्रेक पॅड लावला पाहिजे. जेव्हा नवा ब्रेक पॅड लावला जाईल तेव्हा ब्रेक लिव्हर पंप करत राहा. असे केल्याने ब्रेक पॅड्स त्यांच्या योग्य ठिकाणी जातील. आणि आता मी तुम्हाला मागच्या ड्रम ब्रेक्सच्या तपासणीबद्दल एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे. स्कूटरच्या रिअर ब्रेक पॅनलमध्ये ब्रेकिंग लाईन वेअर लिमिट इंडिकेटर असतात. ब्रेकिंग लाईनची झीज तपासण्यासाठी पुढील पॉइंट्स लक्षात ठेवा. सगळ्यात आधी ब्रेक्स योग्य प्रकारे ऍडजस्ट केलेले आहेत का ते पहा. हे केल्यानंतर ब्रेक पूर्णपणे दाबा आणि पहा की ब्रेक पॅनलवरच्या इंडेक्स मार्क्सची एक्सटेन्शन लाईन योग्य रेंजमध्ये आहे का. जर एक्सटेन्शन लाईन रेंजच्या बाहेर असेल तर तुमच्या सुझुकी डीलर कडून ब्रेक शू असेंब्ली बदलून घ्या, जेणेकरून तुमचा प्रवास सुरक्षित होईल. पाहिलंत? किती सोपं आहे. आता तुम्हाला माहित आहे की तुम्ही स्वतःच तुमच्या सुझुकी स्कूटरचे ब्रेक्स कसे तपासू शकता.